होडगी रोड परिसरातील गणेश हाऊसिंग सोसायटीत बेकायदेशीर जमाव जमवून दहशत निर्माण केल्याबद्दल 40 जणांविरुद्ध पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली। होडगी रोड आसरा परिसरातील गणेश फ्लॅट ओनर्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये बेकायदेशीरपणे जमाव जमवून सोसायटीत घुसखोरी करत कायदा व शांततेचा भंग केला, रहिवाशांवर दबाव निर्माण केला आणि संपूर्ण सुस्थितीत असलेल्या इमारतींवर धोकादायक असल्याच्या नोटिसा लावून भीतीचं वातावरण निर्माण केल्याचा आरोप करत सोसायटीतील काही सभासदांनी सोलापूर शहर पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे। तक्रारीनुसार गणेश फ्लॅट ओनर्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये लक्ष्मण, श्रीराम, वाल्मिकी, व्यास, लव, कुश, श्रीकृष्ण अशा 11 इमारती असून एकूण 144 सदनिका आहेत। सोसायटीच्या प्रस्तावित पुनर्विकासाला काही सभासदांनी कायदेशीर विरोध दर्शवला असून त्यासाठी त्यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त, नगर रचना विभागाचे उपसंचालक, सोसायटीचे चेअरमन, पदाधिकारी आणि संचालक मंडळाला वकिलामार्फत कायदेशीर नोटीसही बजावली आहे। तेजस्विनी दवेवाले, प्रियांका परिचारक, विलास कुलकर्णी, प्रतिभा बगले आणि रेखा आहेरवाडी यांनी पुनर्विकासासंदर्भातील आक्षेप नोंदवले असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार पुनर्विकासासाठी पाडकाम परवान्याचं प्रकरण सोलापूर महानगरपालिका आयुक्तांकडे असून अद्याप कोणताही पाडकाम परवाना मंजूर झालेला नाही। असं असतानाही 5 जून 2026 आणि त्यानंतर 10 जून 2026 रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रमोद गोविंदवार, शंकर पुरुल तसंच सोसायटीचे चेअरमन सोमनाथ सोलापुरे, सुनील दिगंबर कोकाटे, संचालक मंडळ आणि सुमारे 40 महिला पुरुष सभासदांचा जमाव सोसायटीत आला। यावेळी संपूर्ण सुस्थितीत असलेल्या सर्व इमारतींवर धोकादायक असल्याच्या नोटिसा लावण्यात आल्या। या प्रकारामुळे सोसायटीत काही काळ भीती आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून रहिवाशांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। पावसाळ्याच्या आधी आम्ही धोकादायक इमारतीसाठी नोटीस देतो। त्याच्या अनुषंगाने तुम्हाला सगळ्यांना धोकादायक इमारतीच्या नोटीस दिलेल्या आहेत। फक्त तुमच्या बिल्डिंगला नाही, 10च्या 10 बिल्डिंगला दिलेले आहे बस। बाकी त्याच्यावर तुम्हाला जर स्ट्रक्चरल ऑडिट जर आमच्या कार्यालयाकडनं पाहिजे असेल तर आम्हाला एक अर्ज द्या, आम्ही एक स्ट्रक्चरल ऑडिट करून टाकू। धोकादायक बिल्डिंग झाली आहे तुमची, तुम्ही अर्ज द्या ना आम्हाला स्ट्रक्चरल ऑडिटसाठी। तो आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट करतो। अर्ज काय द्यायचा त्याच्यामध्ये? अहो लोक राहतायत सर, त्याच्यामध्ये आम्ही त्यावेळी तुम्हाला सांगितलंय सगळं। त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हटलंय की तुम्ही नोटीस नीट वाचा, त्यानंतर मला बोलत। या प्रकरणात चेअरमन सोमनाथ सोलापुरे, शिवानंद सोलापुरे, संजय शृंगारपुरे, विजय कुमार कोल्हापुरे, विजय महादेव पवार, प्रवीण कुलकर्णी, श्रीकांत शिरूरकर, सुनील दिगंबर कोकाटे, सचिव सचिन गोरे, प्रवीण देशमुख, रेवण सिद्ध होनगुंटी, अल्लाउद्दीन शेख, अमित मिसाळ, प्रशांत कानगो, किरण अग्निहोत्री, प्रमोद गोविंदवार, शंकर पुरुल, नंदकुमार पाटील, नरसप्पा कोळी, सूरज कोळी, प्रथमेश पाच्छापूरकर, मंगल होनगुंटी, रेखा शिरूरकर, मेघा अरुण देशपांडे, शैलेश भोसले, गणेश भोसले, अनिता मिसाळ, सीमा आटले, मेघा महेश कुलकर्णी, स्नेहल नंदकुमार पाटील, नम्रता पोफळीकर, अपर्णा सोलापुरे, सुनीता चाकोते, श्रीमती चोळकर, मनोज सुरवसे, दीपक कुमठेकर, छाया देसाई, सीताराम रामदास आणि रोहित चाकोते यांच्यासह अन्य संबंधितांविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे। बेकायदेशीरपणे जमाव जमवून सोसायटीतील सभासदांवर जीवघेणा दबाव आणणं, कायदा आणि शांततेचा भंग करणं, रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण केल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार सभासदांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे। दरम्यान या तक्रारीचा पुढील तपास विजापूर नाका पोलीस ठाणे अंकित औद्योगिक पोलीस चौकीचे अशोक तरंगे हे करत असल्याची माहिती देण्यात आली।